काय म्हणते मग नागपूरची पब्लिक? एक नंबर सुरू आहे का होळीचा प्रोग्राम? ह्या वर्षी तर 2 वेळेस पाडवा आला म्हणते, मज्जाच मजा आहे. आम्ही तर कालच होळी खेळले म्हणा, पण आजही सुट्टी होती ऑफिसला, तर आम्ही प्लॅन केला का कुठंतरी फिरायला जायचा. आमचा प्लॅन 5 ठिकाणचा झाला होता आणि त्या 5 ठिकाणच्या प्लॅनमधून आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत. तर कोणत्या ठिकाणी जाणार आहोत हे तुम्हाला ब्लॉगमध्येच दिसन. पहिले आम्ही जातो होतो वॉटर पार्कला, इकडे हिंगण्या साईडला, मग त्याच्यानंतर आदासा, मग त्याच्यानंतर पारकशिंगा, मग त्याच्यानंतर वीणा, मग त्याच्यानंतर शिरपूर. तर ह्या 5मधून आम्ही कोणत्या ठिकाणी जात आहोत हे तुम्हाला ब्लॉगमध्येच समजेल. तर खूप छान छान ब्लॉग येणार आहे, कारण तिथे आता तर डेली ब्लॉग येतील. आणि हो, मेन गोष्ट म्हणजे माहिती आहे का, तुम्ही इंस्टाग्रामवर खूप जास्त प्रेम देऊन राहिले, त्याच्यासाठी थँक्यू. 2 लाख 10,000 12,000 14,000 प्लस व्ह्यूज जाऊन राहिले. एक व्हिडिओ माझ्या 2,34,000 लोकांनी बघितलं. जसं तुम्ही माझे व्ह्यूज वाढवत आहे तसे तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलोसुद्धा करा. मला लवकरात लवकर 10K कंप्लीट करायचं आहे. तर मी घरी आली लवकर, म्हणजे बडी मम्मीकडून, आणि घरी येऊन मी रेडी झाली. बाकीचे तिकडे तयार होते. आता मी त्यांना फोन केला होता, ते तयारीच व्हायची आणि मी मस्तपैकी तयार होऊन बसली. तसं म्हणलं तर कुठेही जायचं राहिलं तर मी पहिलेच तयार होतो म्हणा. नवरा काम नाही सुटत माझ्या नवऱ्याच्या, काम नाही सोडायचा. सुट्टी राव या फुट्टी राव, पायाला लागलं राव या हाताला लागलं राव, कामावर तर जाईनाच. मस्त रेडी झालो होती मी, एक नंबर राहिले. तर तुम्हाला दाखवून आम्ही कोण कोण जात आहोत म्हणून. मज्जा मस्ती खूप होणार आहे. आणि आम्ही पहिले डिसाईड केलं की तिथं तर चांगला बॅकग्राऊंड आहे, तर मस्त मस्त व्हिडिओ बनवले पाहिजे म्हणून. तर आम्ही तर जात आहोत, तुम्ही चला आमच्यासोबत. आणि हो, तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथं मस्त दुपट्टा बांधून मी वाट पाहत होती ह्या लोकांची, म्हणजे माझ्या घरच्या चौकामध्ये. आणि ह्या लोकांनी पहिले असं सांगितलं होतं की ॲटो करून. मग नंतर माहीत झालं की मला तर जिजूसोबत जायचं आहे. आणि जिजूसोबत जायचं आहे म्हणतं तर मी झगा घातला होता आणि सगळ्यांनी जीन्स घातला होता. मी झगा घातला होता म्हणून यांनी मला जिजूसोबत पाठवलं आणि बाकीच्या सगळ्यांनी जीन्स घातला. आणि त्यानंतर आम्ही इकडे कोणाची तरी वाट पाहत होतो आणि मग आलो ना शेवटी. मग जंगलातून मस्त हालत डुलत ना मी पण मस्त बसली जिजूसोबत. पहिल्यांदाच अशी बसली मी. इकडे सगळे गाडी पार्किंग करत होते. आम्ही तर सगळ्या सुविधांना आलो होतो, चटई बिटई मस्त, पुलावा भात, पाण्याच्या डबक्या गिटक्या. ना आमचे हे चिंगे मांगे हे तर आमच्यासोबतच राहते बरं, यांनी आम्ही कुठे टाकू नाही शकत. तर चला ना, आता आम्ही चालून राहिलो इकडं. आणि माझा ब्लॉगही सुरू आहे मस्तपैकी. आणि तिकडे एक अजून सपोर्टसाठी उभी आहे, तेही मस्त ब्लॉग बनवून राहिली होती. मी तिच्याकडं मागं पलटून पाहिलं, म्हणले हे कोणती ब्लॉगिंग करणारी आली अजून माझ्या मागं. और यहाँ से चढ़ना पड़ता है और आजू बाजू में पूरा जंगल है और ऐसे ऊपर चढ़ना पड़ता है और बहुत सारे दुकान है इधर. और ये हमारी पब्लिक है. मग येते आम्ही ना चपली जुते गिते काढून ठेवलो. आणि आता आम्ही जातो अंदर. आकाश दादानं तर मस्त चटई बटई पकडून घेतली होती आणि इकडं ताई घंटे वाजवत होती. तर मी म्हणलं थांब डबल वाजव, लवकर लग्न झालं पाहिजे बा म्हणून. मग इकडं आम्ही सगळे सावलीत बसलो, कारण उन्हीत आलो होतो मग म्हणून. आणि दुपट्टे काढून ठेवले एका बाजूला. आणि इकडे सगळं काही नवीनच दिसत होतं. आलो आहे आणि इकडं मस्त माझ्या बहिणी आहे. पण एक गोष्ट सांग का, यायनं नाही का माझ्यासोबत नाइन्साफी केली. याने सगळ्यांनी जीन्स घातले ना, मी ना मला झोला घालून दिला, मला झगा घालायला लावला जान बुजून. आणि झगा घालून यांना मला जिजूच्या गाडीवर बसवलं. मग आता जात आहोत आम्ही मंदिराच्या अंदर. आणि चला तुम्हाला दाखवतो मंदिर. मी 12व्या वर्गात आली होती तेव्हापासूनची ह्या मंदिरात नाही आली ना. आता येऊन पाहिलं तर खूप काही डेव्हलप झालं होतं, खूप छान होतं. आणि इकडं दानपेटी ठेवली होती. तर इकडं माझ्या बहिणी काय करत होत्या, थोडा आवाज येत होता. तर त्या मस्त आरती करत होत्या. आरती कुठं करत होत्या ते पण तिकडे लिहिलं आहे ना नाही आरती, तिथं पण मी विचार केला की यांनी आरती कुठून लिहून हे पाहतो त्यांचे डोळे था तिकडं वरतं होते. आणि वरतं कुठं तर तिकडं आरती लिहिली होती की नाही, ते तिकडं पाऊ आरती म्हणत होत्या. आणि इकडं माझ्या मम्मीनं मस्त पूजा गिजा केली.
तर इकडं माझ्या बहिणीच्या थोड्याशा 2-4 फोटो काढून दिल्या मी आणि त्याच्यानंतर आम्हाला भूक लागली होती तर आम्ही बसलो इथं एका ठिकाणी आणि घरूनच मस्तपैकी पुलावा भात आणखी पात्र पाण्याच्या बॉटला आणल्या होत्या. पण फक्त एका गोष्टीची कमी होती म्हणजे कढी. आम्हाला वाटलं इकडं झुणका भाकर बी भेटेल तर आम्ही झुणका भाकर खाऊन, पण इथं झुणका भाकर होताच नाही. तर मग इकडं आमचं जेवण पार्टी सुरू आहे, थोड्या थोड्या गप्पा गोष्टी सुरू आहे. आणि भात खाऊ द्या पहिलं, कसं झाला तारीफ करायला लागल. नंबर भातामध्ये कढी चाहिए, भातामध्ये कढी नाही आहे. सूखा है. हॅलो गाईस, शेवटी आलो आम्ही शिरपूरच्या मंदिरामध्ये आणि इकडं मस्त फोटो गिटो काढणं सुरू आहे. आणि एक गोष्ट, मला याच्यासोबत एक व्हिडिओ बनवायचा आहे. फक्त 1 मिनिट दे मला. बनव मग तुला पण पैसे मिळेल. अन्वी, पैसे मिळते ना, बनव व्हिडिओ बनव. खरंच देणार पैसे इकडे. फक्त मला एक, अरे जाऊ द्या. याच्याने का मागच्या जन्मामध्ये नाही का याच्या गर्लफ्रेंड आहे म्हणून जेव्हा पाहिजे तेव्हा नाही का गमचे, नुसते गमचे गाणे. याला असं वाटते की, मला असं वाटते की याची मागच्या जन्मामध्ये नाही का गर्लफ्रेंड असेल ना, तिने धोका दिला असेल म्हणून आणि या गमचे गाणे. बघू कोणते गाणे आवडते तुला? अरे पडीन मी. अरे परदेसी बोलना साथ क्या निभाओ. आता आम्ही जेवण वगैरे करून घरी जात आहोत आणि इकडं फोटोशूट सुरू आहे आमच्या जिजूची. अजून इकडं माझे व्हिडिओ बघणं सुरू आहे. आणि हे माझी दीदी आहे आणि हे